नमस्कार सज्जन हो, चतुर्वेद चिंतनात आपलं सहर्ष स्वागत आहे. आपण यजुर्वेदाचा विचार करतो आहोत आणि देह देवाचे मंदिर हा आपण भाग पाहतो आहोत. काल आपण विचार केला औषधी वनस्पतयो मे लोमसु श्रिता. आज बघूया इंद्रो मे बले श्रितः बलग हृदये हृदयं मयि अहमृते अमृतम ब्रह्मणी. माझ्या शरीरामध्ये जे काही बल आहे, मी अगदी लहान असताना नुकता जन्मलेला अगदी छोटासा माझी ती आकृती, पण मी पाय हलवत होतो, हात हलवत होतो. माझं सगळं शरीर जे आहे याच्यामधलं चैतन्य, त्याचं अस्तित्व मला जाणवत होतं. हे कुणामुळे जाणवतं तर बल. इंद्रो मे बले श्रितः. बल जे आहे त्याच्यामुळे आपल्याला शरीराच्या सगळ्या इंद्रियांची शक्ती जाणवते, त्याचा आपण अनुभव घेऊ शकतो. आपल्या मनातील काय म्हणे बलाचे इतकं सांगून बसलाय, काही नसतं, काही नाही. खरं सांगू का, बल आहे पण त्याचा आपण पुरेपूर वापर करतच नाही. पहिलं संपायच्या आधीच आपण पुन्हा भरतो. जसं एखाद्या गाडीत पेट्रोल आहे पण आपली टाकी फुल करून ठेवूया, तशी गोष्ट या शरीरामधल्या या बलाच्या बाबतीत आहे. डोळ्यामध्ये बल आहे, कानामध्ये बल आहे, तोंडामध्ये बल आहे, म्हणून आपण प्रत्येक गोष्टीचा चांगला अनुभव घेऊ शकतो. इंद्रो मे बले श्रितः. इंद्र हा देवांचा राजा आहे आणि आमच्या शरीरामध्ये मन हा शरीराचा राजा आहे, आत्मा हा आमच्या शरीराचा राजा आहे आणि त्या आत्मतत्वातूनच सगळ्यांना सगळं मिळत असतं. पण बल ही देवता जी आहे ही शरीरामध्ये कुठे राहते तर आपल्या शरीरामध्ये आपले बाहुबल जी कर्मेंद्रिय आहेत, त्यामध्ये पाय आहेत, हात आहेत. ज्ञानेंद्रियामध्ये तोंड आहे, डोळे आहेत, कान आहे, नाक आहे. पण तोंडामध्ये सुद्धा जर बघितलं तर बोलतोय ते ज्ञानेंद्रिय आणि खातो ते कर्मेंद्रिय. म्हणजे एकाच इंद्रियामध्ये दोन विभाग आपल्याला पाहायला मिळतील. इंद्रो मे बले श्रितः. माझ्या शरीरामध्ये उत्तम प्रकारचे जे बल आहे की ज्याच्यामध्ये बरोबर परफेक्ट निर्णय शक्ती आहे. माझ्या शरीरामध्ये 8-8 तास बसून काम करण्याची जी शक्ती आहे ती देणारं कोण आहे तर ते बल देणारा इंद्र आहे. इंद्रो मे बले श्रितः. आणि या बलाला फार महत्व आहे. माणूस जर आजारी पडला ना, काय नाही, टायफॉइड झाला आणि 2-3 आठवडे घरात आहे, औषधं देतायत, गोळ्या देतायत, सलाईन लावतायत, हॉस्पिटलमध्ये टाकतायत, सगळे प्रकार करून झाल्यानंतर एकदा तो रोग गेला, काय टायफॉइड असेल, मलेरिया असेल, काही असेल, तो गेल्यानंतर डॉक्टर सांगतात त्यांना अशक्तपणा आलाय, त्यांना टॉनिकची जरुरी आहे. हे पहिल्यासारखे उठून हिंडायला लागतील, फिरायला लागतील, पण यांना बल येणं आवश्यक आहे. म्हणून आम्हाला बल द्यायचं जर काम कोणी करत असेल तर तो इंद्र करतो. इंद्र देवता ही बल देणारी. इंद्राची कृपा असेल तर कोण काय विषाद आहे कुणाची तुमच्याकडे वाकडा डोळा करून बघेल? शक्य नाही. इंद्रो मे बले श्रितः. याच्यामध्ये असं काहीतरी बल आहे. तो म्हणतो, इंद्र म्हणतो
की तुम्ही माझं स्मरण करा आणि कुठलीही गोष्ट उचलायचा प्रयत्न करा. एखादी गोष्ट अशक्य वाटेल ती सुद्धा आपण शक्य करून दाखवू शकू एवढं सामर्थ्य त्या बलामध्ये, बलतत्वामध्ये. इंद्रो मे बले श्रितः. या बलामध्ये वायूचा समावेश आहे, या बलामध्ये अग्नीचा समावेश आहे, या बलामध्ये पाण्याचा समावेश आहे, पृथ्वीचा तर आहेच आहे. हे बल नावाचं तत्व जे आहे त्याच्यामध्ये अनेक अशा शक्ती गुप्त रूपाने राहतात. म्हणून ज्या वेळेला आपण प्रफुल्लित मनाने असं म्हणतो, इंद्रो मे बले श्रितः बलगर्दये हृदयमयी अहम अमृते अमृतम ब्रह्मणी. हे जे बल आहे ना, कुस्ती खेळायचं, कुठंतरी झगडायचं, काम करायचं, असं जे बल आहे, या बलाला बल कोण देत असेल तर माझ्या शरीरामधलं असं जर केंद्र आहे की या माझ्या बलाला मदत करतं. इंद्रो मे बले श्रितः. कोण देतं बल? हृदय बल देतं, मन बल देतं. कारण मनाच्या ठिकाणी चंद्र राहतो आणि आत्म्याच्या ठिकाणी सूर्य राहतो. हे दोघेही जण माझ्या शरीराला बल द्यायला मदत करतात. मी काहीतरी चांगलं पाहतो आणि त्यानुसार संकल्प करतो. कोण मदत करतं? एखादी गोष्ट बघा, लक्षात घ्या की एक माणूस उचलू शकणार नाही एवढी गोष्ट, पण विशिष्ट प्रसंगी त्याच्या अंगात कुठून बळ येतं आणि तो 2 माणसाचं काम एकटा करतो. एक उदाहरण सांगतो. रेल्वे लाईन ज्यावेळी नवीन टाकतात ना, तेव्हा त्याच्यावरून एक ते लॅडीज म्हणून फिरवतात. ती माणसं ढकलत नेत असतात आणि त्याच्यावर 2 माणसं बसलेली असतात आणि संपूर्ण ती रेल्वे लाईन बरोबर आहे का नाहीये हे पाहिलं जातं. आणि ते ढकलत नेत असताना एकदा चुकून असं झालं की स्टेशन पासून एका बाजूला हे सगळे टेस्टिंग चाललेलं होतं, नवीन रुळांचं, नवीन लाईनचं, आणि रेल्वे आली आणि ती या रुळावर आली. आणि त्यावेळेला त्या ढकलत नेणाऱ्या त्या माणसाच्या लक्षात आलं, अरे ही जर रेल्वे आली इथं तर आपल्या सगळ्यांचे प्राण जातील. त्यांनी जीवाच्या आकांताने ओरडाआरड केली आणि ती बसलेल्या 2 माणसांसकट ते लॅडीज सगळं जे होतं त्यांनी ढकलून दिलं आणि ते पलीकडे जाऊन पडलं. ती माणसं थोडीशी जखमी झाली. ती त्याच्याकडे रागाने बघायला लागली आणि तुझ्या अंगात इतकून ताकद कुठून आली इतकी? तो म्हणला, मलाही कळलं नाही, पण एवढा धोका होता ना, आपल्या सगळ्यांचा जीव जाण्याची शक्यता होती असं वाटलं, म्हणून मी सगळा प्राण एकवटून हे सगळं उचललं आणि ते जाऊन पडलं. कुठून आलं हे बल? एखादा माणूस रस्त्याने चाललेला असता, त्याला जर ऐकू आलं कुठेतरी बैल उधळलाय, गाय उधळलीये, तो पळायला लागतो. म्हातारा असला तरी पळायला लागतो. एखादं कुत्र मागं लागल्यानंतर माणूस पळत सुटतो. ही जी क्रिया आहे, हे बल वेगळ्या वेगळ्या प्रकारचं आहे. एखादा पुरुष आहे, तो इथलं पोतं उचलून तिथं नेऊन ठेवेल, पण स्त्रीच्या ठिकाणी असणारं बल वेगळं आहे. धान्य चाळायचंय, ताक करायचंय, धान्य पाखडायचंय, अनेक प्रकारची जी छोटी छोटी कामं आहेत, पण त्याच्यात भरपूर बल लागतं. पोळ्या लाटायच्या, कणिक भिजवायची आहे, अशा प्रकारची छोटी छोटी कामं आहेत, पण त्याच्यात बल हे चांगल्या प्रकारे लागतं. म्हणून जे गुप्त रूपाने राहणारं बल आणि प्रकट रूपाने राहणारं बल, या दोन्ही प्रकारच्या बलांना सामर्थ्य द्यायचं जर कोणी काम करत असेल
तर ती इंद्र देवता देते. आणि तो इंद्र माझ्या शरीरामध्ये इथं बाहूमध्ये बसलेला आहे. त्याला मी प्रार्थना करतो, इंद्रो मे बले श्रितः बलग हृदये हृदयं मयि अहम अमृते अमृतम ब्रह्मणी. धन्यवाद.